हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपले वर्ड्स आणि त्यांचे मीनिंग्स आणि त्याला त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्सेस मध्ये ते बघूया. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे ॲब्डिकेशन. ABDICATION. ॲब्डिकेशन म्हणजे काय होतं तर गिव्हिंग अप अ पोझिशन ऑफ पॉवर ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे काय करणे तर त्यागणे किंवा पद त्यागणे किंवा एखादी काही सत्ता आहे ते सत्ता त्यागून देणे, त्याला म्हटलं जातं ॲब्डिकेशन. ओके, सो ॲब्डिकेशनचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं? पदत्याग, सत्ता त्याग किंवा फक्त त्याग. तर ॲब्डिकेशन म्हणजे काय होतं? गिव्हिंग अप अ पोझिशन ऑफ पॉवर ऑर रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजेच काय करणे? त्यागणे, एकतर पद त्यागणे किंवा सत्ता त्यागणे. यूज कसं केलेलं आहे सेंटेन्समध्ये? द किंग्स ॲब्डिकेशन शॉक्ड द एंटायर नेशन. सो याचं मिनिंग काय होतं सेंटेन्सचं मराठीमध्ये? राजाच्या पदत्यागाने संपूर्ण देशाला धक्का बसला. आणि इथे ॲब्डिकेशन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पदत्याग म्हणून. तर काय आहे सेंटेन्स? द किंग्स ॲब्डिकेशन शॉक्ड द एंटायर नेशन. म्हणजेच राजाच्या पदत्यागाने संपूर्ण देशाला धक्का बसला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अल्ट्रुइझम. ALTRUSIM. ALTRUISM. तर हे काय आहे? अल्ट्रुइझमचं काय मिनिंग आहे? सेल्फलेस कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स. म्हणजे जो काय आहे निस्वार्थीपणाने कोणाची पण मदत करतो, निस्वार्थी जो असतो त्याला म्हटलं जातं अल्ट्रुइझम. ALTRUISM. सो अल्ट्रुइझम म्हणजे काय होतं मराठीमध्ये? परोपकार, परोपकारी, निस्वार्थीपणा, परार्थ आणि परहितकारिता. ओके, सो अल्ट्रुइझम म्हणजे काय होतं? सेल्फलेस कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स. म्हणजे जो काय करतो सेल्फलेस होऊन कोणाला पण मदत करतो, वेलफेअरसाठी कोणाला पण दुसऱ्यांची मदत करत असतो, त्याला काय म्हटलं जातं? अल्ट्रुइझम असं म्हटलं जातं. तर काय होतं मराठीमध्ये त्याचं मिनिंग? परोपकार, निस्वार्थीपणा, परार्थ आणि परहितकारिता. यूज बघूया आता. शी इज ॲडमायर्ड फॉर हर अल्ट्रुइझम अँड काइंडनेस. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? तिच्या परोपकारी वृत्ती आणि दयाळूपणामुळे तिची प्रशंसा केली जाते. काय आहे? शी इज ॲडमायर्ड फॉर हर अल्ट्रुइझम अँड काइंडनेस म्हणजे तिच्या परोपकारी वृत्ती आणि दयाळूपणामुळे तिची प्रशंसा केली जाते. आणि इथे अल्ट्रुइझम म्हणजे यूज करण्यात आलेला आहे परोपकारी वृत्ती म्हणून, आणि काइंडनेस म्हणजे काय होतं तर दयाळूपणा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲम्बिग्युअस. AMBIGUOUS. हा एक एस एक्स्ट्रा आहे. ओके, सो ॲम्बिग्युअसची स्पेलिंग काय आहे? AMBIGUOUS. सो ॲम्बिग्युअसचं मिनिंग काय आहे? हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मिनिंग. म्हणजेच एखादं वर्ड आहे, एखादं काही हे आहे, त्याचे काय आहे एकापेक्षा जास्त मिनिंग आहे, एकापेक्षा जास्त अर्थ आहे, त्याला काय म्हटलं जातं? ॲम्बिग्युअस असं म्हटलं जातं. हॅव्हिंग मोर दॅन वन पॉसिबल मिनिंग म्हणजेच अनेक अर्थी जो आहे, एकापेक्षा जास्त अर्थ ज्याचे आहे त्याला म्हटलं जातं ॲम्बिग्युअस. सो मराठीमध्ये काय होतं? ॲम्बिग्युअस म्हणजे संदिग्ध, अस्पष्ट आणि अनेकार्थी. यूज बघूया आता. द टीचर फाउंड क्वेश्चन ॲम्बिग्युअस. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? शिक्षकाला तो प्रश्न संदिग्ध वाटला. इथे ॲम्बिग्युअस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे संदिग्ध म्हणून. काय आहे? द टीचर फाउंड अ क्वेश्चन ॲम्बिग्युअस म्हणजे शिक्षकाला तो प्रश्न संदिग्ध वाटला. नेक्स्ट वर्ड आहे बेनेवोलंट. सो बेनेवोलंटचं मिनिंग काय आहे? काइंड अँड हेल्पफुल. काइंड अँड हेल्पफुल म्हणजे काय होतं मग? जो काय आहे दान धर्मशील आहे, दान धर्म जो जास्त करतो, जो परोपकारी आहे, दयाळू आहे, त्याला म्हटलं जातं बेनेवोलंट. सो बेनेवोलंटचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? परोपकारी, हितैषी, दान धर्मशील आणि दयाळू.
तर बेनेवोलंटचं मिनिंग आहे काइंड अँड हेल्पफुल, परोपकारी, हितेशी, दान धर्मशील आणि दयाळू. हे मराठीमध्ये मिनिंग होतं बेनेवोलंटचं. यूज काय आहे? द बेनेवोलंट लीडर हेल्प द पुअर. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? परोपकारी नेत्याने गरिबांना मदत केली. तर इथे बेनेवोलंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे परोपकारी म्हणून. काय आहे? द बेनेवोलंट लीडर हेल्प द पुअर म्हणजे परोपकारी नेत्याने गरिबांना मदत केली. ओके, नेक्स्ट वर्ड आहे कन्सेंटियस. CONSCIENTIOUS. कन्सेंटियसचं मिनिंग काय आहे आपण इकडे बघूया. सो कन्सेंटियसचं मिनिंग आहे केअरफुल अँड हार्ड वर्किंग. जो काय आहे केअरफुल आहे आणि हार्ड वर्किंग आहे, म्हणजे जो काय आहे कार्यदक्ष आहे, म्हणजेच काय आहे तो काळजीपूर्वक कोणतंही काम करणारा आहे, त्याला म्हटलं जातं कन्सेंटियस. सो मराठीमध्ये काय होतं कन्सेंटियसचा अर्थ? कर्तव्यदक्ष, जबाबदार, मेहनती किंवा काळजीपूर्वक काम करणारा. तर काय होतं कन्सेंटियस म्हणजे केअरफुल अँड हार्ड वर्किंग, म्हणजे जो काय आहे कर्तव्यदक्ष आहे, जबाबदार आहे, मेहनती आहे किंवा काळजीपूर्वक काम करणारा आहे, त्याला म्हटलं जातं कन्सेंटियस. यूज कसं केलेलं आहे सेंटेन्समध्ये? ही इज अ कन्सेंटियस एम्प्लॉय. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं या सेंटेन्सचं? तो एक कर्तव्यदक्ष कर्मचारी आहे. आणि इथे कन्सेंटियस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कर्तव्यदक्ष म्हणून. आणि कर्तव्यदक्षला कोणासाठी यूज करण्यात आलेला आहे? एम्प्लॉय करता. एम्प्लॉय म्हणजे काय होतं? कर्मचारी. ओके, तो एक कर्तव्यदक्ष कर्मचारी आहे, म्हणजेच काय आहे? ही इज अ कन्सेंटियस एम्प्लॉय. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे क्रेडिबल. CREDIBLE. क्रेडिबल म्हणजे काय होतं? बिलिव्हेबल ऑर ट्रस्टवर्दी, म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो, जो विश्वास करण्यायोग्य आहे, विश्वास करणं जोगा आहे, त्याला म्हटलं जातं क्रेडिबल. सो क्रेडिबलचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये? बिलिव्हेबल ऑर ट्रस्टवर्दी, ज्याच्यावर आपण ट्रस्ट करू शकतो, भरोसा करू शकतो. सो मराठीमध्ये काय होतं? क्रेडिबल म्हणजे विश्वासार्ह, विश्वास ठेवण्याजोगा, भरोश्याचा किंवा प्रामाणिक. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं? क्रेडिबल असं म्हटलं जातं. क्रेडिबल म्हणजे काय होतं? बिलिव्हेबल ऑर ट्रस्टवर्दी, जो काय आहे विश्वासार्ह आहे, विश्वास ठेवण्यायोग्य आहे, विश्वास ठेवण्याजोगा आहे, भरोश्याचा आहे किंवा प्रामाणिक आहे, त्याला म्हटलं जातं क्रेडिबल. द विटनेस गेव अ क्रेडिबल स्टेटमेंट. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? तर विटनेस म्हणजे काय होतं? विटनेस म्हणजे होतं साक्षीदार. ओके, साक्षीदाराने एक विश्वासार्ह जबाब दिला, म्हणजेच काय आहे? तर इथे क्रेडिबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विश्वासार्ह म्हणून. आणि विटनेस म्हणजे काय होतं? तर साक्षीदार, जो साक्षी देतो कोर्टमध्ये वगैरे, साक्ष देतो, त्याला म्हटलं जातं विटनेस. सो द विटनेस गेव अ क्रेडिबल स्टेटमेंट म्हणजे साक्षीदाराने एक विश्वासार्ह जबाब दिला, असं सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे फ्रुगल. फ्रुगलचा मिनिंग आहे इकॉनॉमिकल इन अ यूज ऑफ मनी, म्हणजेच काय आहे? जो काटकसरी आहे. काटकसरी म्हणजे जो साधा आहे, सिंपल आहे, एकदम स्वस्त काही पण यूज करणार आहे किंवा स्वस्तातला आहे, त्याला काय म्हटलं जातं? फ्रुगल असं म्हटलं जातं. फ्रुगल म्हणजे काय होतं मग? जो इकॉनॉमिकल आहे इन यूज ऑफ मनी. तर मराठीमध्ये काय होतं? फ्रुगल म्हणजे त्याचा अर्थ आहे फ्रुगलचा मराठीत काटकसरी, मितव्ययी किंवा साधा, स्वस्तातला, म्हणजे होतं फ्रुगल. यूज कसं केलेलं आहे? शी लाईव्स अ फ्रुगल लाईफस्टाईल, म्हणजेच काय आहे? तर ती एक काटकसरीचे जीवन जगते, असं सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इथे फ्रुगल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे काटकसरीचे म्हणून. काय आहे? शी लाईव्स अ फ्रुगल लाईफस्टाईल म्हणजे ती एक काटकसरीचे जीवन जगते. नेक्स्ट वर्ड आहे इम्पार्शियल. इम्पार्शियलचं मिनिंग आहे फेअर अँड अनबायस्ड. फेअर अँड अनबायस्ड म्हणजे काय होतं? जो पक्षपातीपणा करत नाही, त्याला म्हटलं जातं इम्पार्शियल, म्हणजे जो काय करतो? निपक्षपाती असतो. ओके, त्याला म्हटलं जातं इम्पार्शियल. मराठीमध्ये काय होतं? इम्पार्शियल म्हणजे निपक्षपाती किंवा
निष्पक्ष आणि तटस्थ. सो इम्पार्शियल म्हणजे होतं फेअर अँड अनबायस्ड. जो काय आहे निपक्षपाती आहे, निष्पक्ष आहे आणि तटस्थ आहे, त्याला म्हटलं जातं इम्पार्शियल. यूज काय आहे, अ जज मस्ट बी इम्पार्शियल. तर जज म्हणजे काय होतं, न्यायाधीश. तर काय आहे सेंटेन्सचा अर्थ, न्यायाधीश निष्पक्ष असला पाहिजे. काय आहे, जज मस्ट बी इम्पार्शियल म्हणजे न्यायाधीश निष्पक्ष असला पाहिजे. नेक्स्ट वर्ड आहे मेटिक्युलस. मेटिक्युलसचं मिनिंग आहे व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज म्हणजे काय होतं, अतिशय काळजीपूर्वक किंवा अत्यंत बारकाईने, त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. ओके, सो मेटिक्युलस म्हणजे मराठीमध्ये काय होतं, अतिशय काळजीपूर्वक, अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म निरीक्षण करणारा म्हणजे होतं मेटिक्युलस. मीनिंग काय आहे मेटिक्युलसचं, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज म्हणजेच काय होतं, जो अतिशय काळजीपूर्वक काम करतो, अत्यंत बारकाईने करतो किंवा सूक्ष्म निरीक्षण करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. नेक्स्ट आणि लास्ट वर्ड आहे रेझिलियंट. रेझिलियंटचं मीनिंग आहे एबल टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज. म्हणजेच काय होतं तर लवचिक. तर लवचिक म्हणजे काय, एखादं जसं इथे दिलेलं आहे, चिल्ड्रन आर ऑफन रेझिलियंट म्हणजे काय होते, मुले अनेकदा लवचिक असतात. लवचिक म्हणजे काय, जर काही झालेलं आहे त्यांना, कुठे काही एखादा मुलगा जो आहे तो लहान मुलगा पडलेला आहे, त्याला लागलेला आहे, तर तेवढ्यापुरती तो रडतो पण नंतर तो विसरून जातो. म्हणजेच तो काय आहे, लवचिक आहे. तो काय करतो, जे पण डिफिकल्टीज आहे त्याच्यापासून लवकरात लवकर रिकवर होतो, त्याला म्हटलं जातं रेझिलियंट. तर मराठीमध्ये काय होतं, रेझिलियंटचा अर्थ लवचिक किंवा संवेदनक्षम किंवा पटकन सावरणारा म्हणजे होतं रेझिलियंट. मीनिंग आहे एबल टू रिकवर क्विकली फ्रॉम डिफिकल्टीज. मराठीमध्ये मीनिंग होतं लवचिक, संवेदनक्षम, पटकन सावरणारा. यूज कसं केलेलं आहे, चिल्ड्रन आर ऑफन रेझिलियंट म्हणजे मुले अनेकदा लवचिक असतात. ओके, सो हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या. वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखे पण तुम्ही यूज करू शकता, वोकॅबलरी सुद्धा आहे. यांचे सिनोनिम्स अँटोनिम्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा एकदा सांगून देईन. ओके, स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.